आणि तोंड पण बोलतात असं काय बोलते सोला बोलले ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल, बी बॉल. माझं लागलं आणि एबीसीडी येते. मग त्याला एबीसीडी करा. ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर नमस्कार तसे बरेत ना. आणि गणपती बाप्पा मोरया. मम्मीला बोले गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलपूरची मोरया. आता आम्ही येतो गणपती मामाच्या दर्शनला. अजून तिचा घरून मोदक चाललो तर जेवण जेवतो घरून मोदक तळून. अजून तिथं पण आम्हाला मोदक भेटले. अजून आम्हाला नमस्कार तसे बरेत ना. तुम्ही बरेच आहात. आम्ही मम्मी शंभू आणि मी उठलो. आम्ही सातारची आणि गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो. आणि मम्मी मोदक पण बनवले होते. पहिले तर आम्ही बनवून ठेवले होते डब्यामध्ये. आणि मग गणपती बाप्पाला दर्शन दिला. आणि तिथल्या माणसांना सकाळी शंभूचा पोचायला हट्ट होता. लवकरच उठलो, मोदक बनवले. मग गेलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आलो घरी. हा शंभू झोपले माझ्या मांडीवर. तो माझा भाव आहे. आज जरा असं असतं जेव्हा मांडीवर नाळ झाला त्याला पण त्याची जीव लागत नाही. आता जीव लागले आजी गेले त्याला जवळ. त्याला तो पण बसतो त्याला भावाला जीव लागतो. मी पण जवळ देते आज घेतले जवळ. असं नाही आचर गेला असं नाही. उद्या पण देत नाही. आणि माझा मस्ती स्वर आहे. पण आता तुम्हाला एबीसीडी बोलणार तुम्हाला एबीसीडी बोलणार तर नाही. E for apple. E for apple. A for apple. A for apple. Good boy. B for ball. C for cat. D for dog. E for elephant. F for fish. F for fish. F for स्वप्न नकली ऐका. व्यवस्थित एबीसीडी बोलत नाही. त्याला एबीसीडी शिकवायला चालली. काय ग पिऊ बोल ना. आता का बोलत नाही. पिऊला शाळेत घेऊन चालले होते. इतका पाऊस पडत होता. तर शंभू बोलतो मम्मी तुला माहिती का पाऊस कसा पडतो. बोलले कसा पडतो रे. तर ऐका मग त्याच्याच तोंडात तो सांगाल कसा पाऊस पडतो ते. रात्री झोपू पण देत नव्हता. 12 वाजे तर रात्री दोघंच पण झोपत नव्हते. सारखं त्याचं पाऊस कसा पडतो ते सांगतो बघ मी तुला. तर ऐका शंभू सांगला आता का पाऊस कसा काय पडतो ते. मागच्या वर्षी मी माझ्या घरी होते म्हणजे कसाऱ्याला. तर मला मागचं वर्ष कसं गेलं सांग का तुम्हाला. हरताळकाच्या दिवशीच गणपती बसायच्या अगोदरच हरताळकाच्या दिवशीच आदल्या दिवशी मला इतकं मारलं होतं. मला जो सण येतो ना त्या सणाला आठवण येते का असं एक पण सण मला चांगला गेला नाही. प्रत्येक सणाला मी मार खायचे. तर मला हरताळकेचा उपवास होता तरी त्याने मला त्या दिवशी इतकं मारलं होतं ना काय सांगू. अक्षरशः दरवाजातून चप्पल फेकून मारली होती मला तोंडावर. म्हणजे असा होता तो दलिंदर नवरा. नाही बोलावा पण बोल वाटतं. कधी नाही त्याने मला सुखाचं राहू दिलं त्या घरात. सुखाचा कधी खाऊ पण नाही दिलं. कधी सण वाराने आठवला.
तुम्हाला माहिती तर माहिती तर तुम्हाला पावतात वरतं जेव्हा आंघोळ त्याच्यात आता कधी आंघोळ केल्यावर पाऊस पडतो तुला कोण सांगितले? शंभू बोलतो जेव्हा देवा आंघोळ करते ना ढगात आणि मग तेव्हा पाऊस पडतो असं शंभूचं म्हणणे आहे ना. शंभूला माहिती वाटतं, मला माहिती. आता तो लवकरच दुसरं लग्न करणार आहे. तर आलेच माझ्यापर्यंत फोटो त्याच्या दुसऱ्या लग्नाचे तर नक्की तुम्हाला शेअर करू द्या. कर बाबा सुखाचा राय. मला जसं मारत होता पण तिला काही मारू नको मला असं वाटतं नाही का. तिच्यासोबत तरी चांगला राहून दाखव असंच माझं म्हणणं आहे. आपण किती हौसाने उपवास धरतो बाई. माझ्या नवरा हरताळकेचा ज्याचा नवरा चांगला आहे त्यांनी आवश्यक उपवास धरावा. मी म्हणते ज्याचा नवरा असा माझ्या दलिंदरसारखा आहे ना धन काय उपयोग नाही कोणाचा नाही असं माझं असं दलिंदर. आता काय ते उपवास पहिल्यापासून धरतंय ना तर ते सोडता पण नाही येत नाही कारण तो धरावाच लागतो. नक्की काय व्हायचं ते तसं असं काही नियम नाही तो धरावाच लागतो म्हणून. पण मग मी ते काय बोलते ना धरला तर सोडते नाही वापस धरता येत नाही त्याच्यामुळं बघा झोप धरते आहे काहीतरी विश्वास. मूर्ती ना पहिले वय गेला अभ्यास करत बसल झोपताना पण वय हुशारच ठेवत. काय लेकरांसाठी येतो विचारले का मनात येत तर काहीच नाही आलं या शरीरात म्हणजे मला ना याला वही आणून दिली तर ह्यो असा रिकामे उद्योग करत बसतो. वहीचे पानं फाडतो विमान बनवून हे बनव बोलतो मला हे बनायचं आणि ते बनायचं. असं बनतं काय अभ्यास केल्याशिवाय. सकाळी कामाला जायचं होतं पटपट लवकर उठले. चपात्या बनवल्या. चपात्या बनवून मी चपात्या जरा जास्तच करते म्हणजे कसं नाही पिऊला कधी मी जर तिकडनं आले ना कशी ती 4 चपाती पण खाते नाही का मला टेन्शनच नाही. चपात्या बनवल्या भाजी बनवली पटपट. आज जास्त उशीर झालता. तुला शंभूला ओरडत होते अरे उठा उठा आंघोळीला पाणी उतरवलं काय ते दोघं पण ऐकत नव्हते. मला काल एक कमेंट आलेली का 2 मुलांना घेऊन राहणं वाटतं इतकं सोपं नाही आहे. बोलणाऱ्याला काय जातं नवऱ्याला सोडून राहते 2 मुलांना घेऊन. माझ्याच मनाला माहीत मी कशी राहते. त्याने तर हातपार मोडून ठेवले पण आज काय करणार मला लेकरांना मला सांभाळणे. त्यांना घेऊन मी कशी काम करते पुला शाळेत सोडते तेव्हा मनाला माहीत. बोलणाऱ्याला काय जातं. दिवस काही सर्व काही सारखे नाही राहते. आज ना उद्या माझे पण दिवस येतील आणि नाही आले तरी मला काही नाही पण मग पोरांचे चांगले दिवस एवढंच मला वाटतं. मी जे वाईट दिवस काढले ते माझ्यासारखे माझ्या लेकरांचे नको आहे मला. दलिंदर नवऱ्यामुळे आज माझ्या लेकरांना मला बघायला आले. तो सुखाचा राहतो खातो घेतो येतो ऐकतं खायला भेटतं त्याला काय. आता तर बायको करायला निघाले कर बाबा चांगला राहून दाखव बायकोसोबत नाही तर बायको करायचं पोरं काढायचं मग द्यायचं त्यांना रस्त्यावर सोडून असं नको तिच्यासोबत जसं माझ्यासोबत केलं ना तसं त्या दुसऱ्यासोबत तर नको करू. कोणाच्या लेकराच्या आयुष्याची नुकसान नका करू. बायको करायचं म्हणलं ते निभावता आलं पाहिजे तर लग्न करा नाही तर असं नाही का दुसऱ्याची नुकसान होईल असं नका वागू माझं असं म्हणणं. व्हिडिओ कसा वाटला एवढं बोलायचं नव्हतं पण बोलले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब कुठून व्हिडिओ बघता नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सपोर्ट करा लाईक